नक्कीच रवींद्र डवला सरांकडून 3,000 रुपयाची भरीव देणगी देण्यात आली. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. चला बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर तांबडा किंग विरुद्ध आश्रीगड या दोन संघामध्ये कडवी लढत पाहायला मिळेल. पहिला चेंडू तो जर पाहिलं तर चिकी सिंगल घेतली जाईल. डायरेक्ट हिट असते नक्कीच फलंदाज मात्र बाद झाला असता, परंतु या एकेरी संघाचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळेल. अजय आणि मनोज अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आपण जर मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर काही कमालीची फलंदाजी केली होती अजयने. बघा यावेळी षटकातला दुसरा चेंडू असं स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर मनोज पाहायला मिळतोय. यावेळेला खराब चेंडू, खराब लाईन लेंथ वरती चेंडू हाताला गेला. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोचल दोन्ही आकड्यावरती. बघू या पुढचा चेंडू. पहिल्या चेंडू सिंगल, त्यानंतर वाईट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला फटका फसलाय. परंतु आपण जर पाहिलं तर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धावेने समाधान मानला जाईल का? परंतु आपण इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 या आकड्यावरती. या पुढचा चेंडू, आपण 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करतोय गोलंदाज. यावेळेला बॅटची कडा घेते. लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक फील्ड करीपर्यंत आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू, कुठली धाव येणार नाही या चेंडूवरती. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गावरती लहान पाहायला मिळतोय. यावेळेला पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला मनोज, चांगला फटका, कॉटन बोल्ड. इथून काय कम्मालीचा झेल घेतला गेलाय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर विकेट जात असताना पाहायला मिळतोय. पहिला झटका लागतोय तो म्हणजे तांबडा फायटर्स, तांबडा किंग संघाला. डीजे जर पाहिलं तर अप्रतिम झेल घेतला गेलाय. मनोज मात्र बाद झाला. त्या जागी नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 4. एक गडी मात्र तंबूच्या आसराला परतला गेलाय. यावेळी षटकातला 5वा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला अनिल, फुल टच चेंडू, फुल टच चेंडूवरती फटका फसलाय का? परंतु आपण जर पाहिलं तर इंटू द कॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेला चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावांनी धावसंख्या पुढे जर सवय धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. डीजे यावेळेला पुढचा चेंडू पाहिलं तर आखोट्याबद्दल चेंडू होता आणि यावेळेला एकदा परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? परंतु एकेरीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, एक षटका अखेरीस 9 या आकड्यावरती पाहायला मिळते एक गड्याच्या मोबदल्यात.
आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय गणपत. षटक क्रमांक 2 मार्ग असं गोलंदाजी मार्कवरती गणपत पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं जर अनिल त्याच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत पाहायला मिळालाय. यावेळेला चांगला फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक फील्डकरीमध्ये एक धाव परिपूर्ण एकेरीवरती समाधान मानलं जाईल, कारण की नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर अजय पाहायला मिळतोय. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये काही कमालीची फटकेबाजी सजवली होती. आपण जर पाहिलं तर धावसंख्या डबल डिजिट मध्ये जात असताना पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? परंतु इथून जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या पाहिली तर पुढे सरसर जाईल 12 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू झाला. धावसंख्या जर पाहिली तर 12 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला पाहिलं तर अजय पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका सजवला. एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? परंतु इथं आपण जर पाहिलं तर अजयने नाकारलंय आणि एकेरीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. इथून आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण की मागच्या सामन्यामध्ये 49 धावा उभारल्या गेल्या होत्या. त्या 49 धावांचं लक्ष जे ठेवलं गेलं होतं ते मात्र चेस केलं गेलं होतं आणि तिथून पराभवाचा सामना करावा लागला होता. तिथून आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. यावेळेला आपण जर पाहिलं तर बॅटची कडा, 1 हँडेड कॅच. काय कमालीचा झेल घेतला जातोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. डीजे तर यापुढचा होणारा सामना गरुडा किंग 11 विरुद्ध रुद्र किंग. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. लीग स्टेजचा अंतिम सामना असेल गरुडा किंग 11 विरुद्ध रुद्र किंग. दोन्ही संघांनी टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. यावेळेला आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवला. एक धाव परिपूर्ण केली जाईल. या एकेरीने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटकातला शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर अजय पाहायला मिळतोय. यावेळेला आपण जर पाहिलं तर सिंगल मात्र पूर्ण केली जाईल. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? यस, दुसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय. यावेळेला 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसवली जाईल 17 या आकड्यावरती. 2 षटकाखेर धावसंख्या 17. तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर धून डीजे. आशीर्वाद पाठी मी केलं गावासाठी, तुला समज का ना पोरी बारीक पासून वेडा मी आहे क्रिकेटसाठी, नाद सोडू कसा का? पुरा सवय तुझी मोड, नाद क्रिकेटचा सोड, काम धंदा करे ना. पुरा सवय तुझी मोड, नाद क्रिकेटचा सोड, काम धंदा करे ना. धन्यवाद डीजे.
षटक क्रमांक 3 मार्क असतं गोलंदाजी मार्क रोशन पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर फलंदाज संजय. या पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला. यावेळेला डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. काय क्लोज किपिंग केली जाते यशस्वीच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं तर फलंदाजावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. गरुडा 3 संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेळून काढलाय फटका. हा 1 धाव परिपूर्ण केली गेलाय. एकेरीने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईक एंडला अजय पाहायला मिळतोय. अजयला मात्र जिम्मेदारी निभावावी लागेल आपल्या संघासाठी. बघू यावेळेला पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला अजय पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका सजवला आहे. इथून जर आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनला क्लिअर करेल. चेंडू निघून जाईल 6 धावेसाठी. या 6 धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावेल 24 या आकड्यावरती. डीजे साडू आता मग बांध पुरा ठेवला. यावेळेला पुढचा चेंडू इथून आपण जर पाहिलं आखोटे चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. परंतु आपण जर पाहिला तर डॉट चेंडू पाहायला मिळेल आणि डॉट चेंडूने धावसंख्या स्थिरावली जाईल 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 पाहायला मिळते. इथून आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण की लेग स्वीपचे हे शेवटचे सामने पाहायला मिळते. इथून सामना मात्र विजयी व्हावा लागेल. यावेळेला अप्रतिम फटका सजवलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल 6 धावेसाठी. डीजे आवडलीच नाही तुझ्यासारखी कुणी, हाय सावलीच रे पण आहे गुणी. ओढी तारीफ करून नको मालला जाऊ नट लागल नजर नको ढाग जाऊ. ओढी धन्यवाद डीजे. तारीफ परत आपण जर पाहिलं तर 2 षटकार पाहायला मिळतात अजयच्या बॅट मधून. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 30 या आकड्यावरती. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. याही वेळेला सरळ बॅटने फटका सजवलाय. वाकडा तिकडे बाबलूचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा झुकेगा नहीं साला. नाम है अजय. गोरी गोरी सालीस ती अंकली झाली रे. गोरी गोरी सालीस ती अंकली झाली. गोरी गोरी सालीस ती अंकली झाली रे. गोरी गोरी सालीस ती अंकली झाली. आखा दिस पिया ना पिया बेस्त नाही सालेसले थंडा तरी 5 तास. धन्यवाद डीजे. आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 मार्क असं गोलंदाजी मार्कवरती हिरा पाहायला मिळतोय. आणि अजयच्या बॅटमधून काही कमालीची फटकी पाहायला मिळत. 3 षटकार आतापर्यंत आल्यात. यावेळेला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संजय. इथून जर पाहिला तर झेल सोप्पा झेल होता. परंतु आपण जर पाहिलं झेल निसटतोय. आणि 1 धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचेल 37. बघू यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला अजय पाहायला मिळतो. चांगला फटका सजवला आहे. 1 धाव परिपूर्ण. मिसफिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? यस, इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 39. 39 धावा. बघू यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला आपण जर पाहिलं तर लावड अपील केली जाते. परंतु पंचांनी मात्र अपीलला फेटाळून लावलाय. डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरवले गेले 39. 39 धावा.
बघू यावेळेला स्लोवर चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर फटका फसलाय. यष्टरक्षक इथे कुठली चुकी करणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. असा पाहिजे हाच पाहिजे मला हो बॉयफ्रेंड हा बॉयफ्रेंड क्रिकेटर हाच पाहिजे मला हो बॉयफ्रेंड हा बॉयफ्रेंड क्रिकेटर. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाला. येणारे उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धावा जमावल्या जातील. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर करम पाहायला मिळतोय. यावेळेला आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. तो दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय परंतु नाकारला गेलाय आणि एकेरीवरती समाधान मानला जाईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचल 4-0 40 धावा. ओके यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला चांगला फटका सजवलाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का. बघूया इथून जर आपण पाहिलं तर खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न इथून जर आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेला फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतो. या 2 धावांनी धावसंख्या पाहिली तर पुढे सरसवली जाईल 42 या आकड्यावरती. 43 धावांचं आव्हान मात्र उभारलं गेलंय. मी मिलिंद मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिलिंद वैद्यश्री संघ. मिलिंद आपण यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. चला गरुडा किंग 11 आणि रुद्र किंग दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिलिंद. रवींद्र ढवला सरांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे मिलिंद. तसंच लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिल्यानंतर टॉस करून घ्यायचा आहे. रवींद्र ढवला सरांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जाईल. गरुडा किंग 11 विरुद्ध रुद्रा किंग या 2 संघांमध्ये. चला फलंदाज दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. लीग स्टेजचा अंतिम सामना पाहायला मिळेल. गरुडा किंग 11 विरुद्ध रुद्र किंग या 2 संघात मात्र टॉस केला जातोय.
तिथून जर आपण पाहिलं तर गरुडा किंग संघ टॉस विजयी होतोय आणि प्रथम फलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे आणि आमंत्रित केले गोलंदाजीसाठी रुद्रा किंग या संघाला. चला घाई करायची आहे. यावेळेला पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु आपण जर पाहिलं डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अजय. आपण जर विचार केला तर स्ट्राईक एंड लहान पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडला हितेश. गोलंदाजी मार्कवरती अजय ज्यांनी काही कमालीची फटकेबाजी सजवली होती फलंदाजी करत असताना. यावेळेला चांगला फटका सजवला इंटू द गॅप. आपण जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकेरी रंगाचा श्रीगणेश होत असताना पाहतोय. त्रेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना कशा रीतीने फलंदाजी करतील पाहूया. आता मात्र स्ट्राईक एंडला हितेश पाहायला मिळतोय. बघूया षटकातला पुढचा चेंडू यावेळेला इथे स्ट्राईक एंडला. कहा पे निगाहे काही पे निशाणा. परंतु आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संबंध नाही. यावेळेला पुढचा चेंडू. आता पण 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च करतोय गोलंदाज अजय. यावेळेला बघूया फटका फसलाय. तिथे मात्र संजय आहे. आपण जर पाहिलं तर जज केले कुठलीही चुकी करणार नाही. फलंदाज इथून पाहिलं तर बाद होतोय. तंबूच्या आसराला परततोय डीजे. बघ नावाची तुझ्या काढली हातावरती मेहंदी. आवडते तुला म्हणून लावली काली बिंदी. नावाची तुझ्या काढली हातावरती मेहंदी. आवडते तुला म्हणून लावली काली बिंदी. तरी पण वाटते पोरे काही कमी जरा जरा कमी जरा जरा. मग घेन दे रुमाल गजरा रंगोळ्या. घेन दे रुमाल गजरा. मग घेन दे रुमाल. आपण जर पाहिलं तर हितेश बाद झाला. त्याच्याकडे नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक गोलंदाजी मार्क होते अजय पाहायला मिळतोय. यावेळेला सुद्धा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 1 धाव खर्च करतोय आणि एक महत्वाचा मोहरा मात्र टिपला गेलाय. अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळते अजयाची. बघू यावेळेला षटकातला शेवटचा चेंडू असेल. इथून जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू येईल. षटक क्रमांक 1च्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर एक बाद अशी पाहायला मिळते. तिथपर्यंत एक सुमधुर धून डीजे. इथून जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्ग संजय पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 42 धावीची आवश्यकता. इथून रनआउटची संधी असेल का. परंतु आपण जर पाहिलं तर थोडीशी खराब फेकी आणि 1 धाव परिपूर्ण केली जाईल. या एकेरीने धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर अनेक सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. तोच गोलंदाज संजय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय.
ह्यावेळेला आपण जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव संख्या जर पाहिली तर 3 आकड्यावरती. बघू यावेळेला पुढचा चेंडू तिथून जर आपण पाहिला तर यावेळेला झेल होईल का, परंतु आपण जर पाहिलं तर तिथून झेल मात्र सांडली गेली, धरतीला दान केला गेलाय आणि एक धावसंख्या जर पाहिलं तर 4 आकड्यावरती पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर मागचा सामना 50 धावांचं आव्हान उभारलं गेलं होतं आणि तिथून पराभवाचा सामना करावा लागला, तो म्हणजेच बघू यावेळेला पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय आणि इथून डॉट चेंडू पाहायला मिळेल. तिथून मात्र तांबडा फायटर्स संघ यावेळेला चांगला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे. इथून जर पाहिलं तर हा येतोय 1 बाउंड चौकार. डीजे धन्यवाद डीजे. जर पाहिलं तर धावसंख्या 8 आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेला पुढचा चेंडू फुलटच चेंडू, चांगला फटका सजवलाय. चेंडू आपण जर पाहिलं तर बाउंड्री लाईनला क्लिअर करून 6 धावेसाठी षटकार. डीजे जर पाहिलं तर धावसंख्या 8 आकड्यावरती पहा. आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 14 या आकड्यावरती. अजूनही या षटकातला एक चेंडूचा खेळ. यावेळेला पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल का? इथून जर पाहिलं तर नक्कीच रनआउटची संधी असेल, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये सुरक्षितपणे पाहायला मिळत आहेत. इथून या एक धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. इथून जर आपण समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 28 धावा. बघू यावेळेला षटक क्रमांक 3 रवींद्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला चेंडू हाताला जातोय, डॉट चेंडू. तिथून हर एक डॉट चेंडू मात्र दबाव निर्माण करेल फलंदाजावरती. बघू यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी असेल का तर यस, इथून फलंदाज मात्र रनआउटच्या सुरुवात बाद होत असताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिले तर दुसरा गडी बाद होतोय अवघ्या 15 या धावींवरती. तिथपर्यंत ऐकू एक सुमधून डीजे. धन्यवाद डीजे. बघा यावेळेला पुढचा चेंडू. आपण जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. फुल टच चेंडू, चांगला फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. ऐक्यतेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव धावसंख्या जर पाहिले तर पुढे सरसावली जाईल. मागच्या षटकात आपण जर पाहिलं तर एक चौकार एक षटकार आला होता. त्यानंतर असं वाटलं कुठेतरी की कमबॅक करतोय संघ, परंतु यावेळेला काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये मात्र 1 धाव खर्च करतोय गोलंदाज रवींद्र. यावेळेला देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय. आता मात्र 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता असेल. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, तो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा
बाहेर पडतो. तीच दहशत तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही तर प्रयत्न सरतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. इथून मात्र आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाजाला. आता मात्र 7 चेंडू 27 धावेची आवश्यकता. बघू यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला आपण जर पाहिलं तर कटचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वेगाने आपण जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. जर आपण पाहिलं तर 7 चेंडू 25 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 मार्गस्थ पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती केतन. इथून मात्र आपण जर पाहिलं तर 6 चेंडू 25 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती केतन पाहायला मिळतो. पहिला चेंडू यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेत, परंतु आपण जर पाहिलं तर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. आणि इथून जर पाहिलं तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतोय. इथून मात्र समीकरण बदलेल. आता मात्र 5 चेंडू 24 धावेची आवश्यकता असेल. यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला खराब लाईन लेंथवरती चेंडू हाताला तो वाईट चेंडू. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर गणपत पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी त्याने देखील केली होती. आता मात्र 5 चेंडू येणाऱ्या 23 धावेची आवश्यकता असेल. 4 मोठे फटके इथून सामना विजयी होईल. आणि एखादा एक विकेट जर इथे आला तर नक्कीच. यावेळेला पुन्हा एकदा खराब लाईन लेंथवरती गोलंदाजी हाताला ते वाईट चेंडू. आता मात्र 5-22 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पराभव झाला म्हणून इतिहास मिटला जात नाही, परंतु जर तिथून कमबॅक केला तर जी लोक आपल्याला नावं ठेवतात ती देखील आपली चर्चा केल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र दाखवून द्यायचं आता केतनला. यावेळेला चांगला फटका सजवलाय. कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. डीप एक्स्ट्रा कापूरला क्षेत्ररक्षक आहे. इथून जर आपण पाहिलं तर एकेरीवरती समाधान मानावं लागेल. एक कमालीचा चेंडू हाताला गेला होता. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरसवली गेले. 22 धावा. यावेळेला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेला काय लाईन लेंथवरती कमालीची लाईन लेंथ पाहायला मिळाली. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्थिरावली गेली 22 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 3 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क डॉट चेंडू पाहायला मिळतो. सलग दुसरा डॉट चेंडू येतोय. आणि इथून मात्र कमबॅक करून देत असताना पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं त्यांनी 22 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर तिथून जर पाहिलं तर चांगला कमबॅक. यावेळेला पुन्हा एकदा कटचा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. आणि इथून आपण जर पाहिलं तर सामन्यामध्ये फक्त आणि फक्त उपचारता पाहायला मिळतात. इथून मात्र षटकातला शेवटचा चेंडू असेल. बघू यावेळेला पुढचा चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आणि हाही देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
आणि आपण जर पाहिलं तर तांबडा किंग संघ मात्र विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्वरित.